वेळ दूर झाला याची मला माहिती आहे। मी आपलं भाषण थोडक्यात लावणार करतो। आजची नांदेडची सभा उद्याच्या विधानसभेच्या विजयाची नांदी असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही। तुमच्यामध्ये जो करंट दिसतो ना, साधारणतः ही लाईट लागते याला 350 व्होल्ट म्हणतात। 350 व्होल्ट लाईट लागते। जे हाय टेन्शन असतं ते 2000 व्होल्टचं असतं। तुमचा करंट आता 2000 व्होल्टचा आहे। तुम्ही जवळ यायचा तरी प्रयत्न केला तर फाटका बसल्याशिवाय राहणार। तुम्ही जी कमाल दाखवली नांदेडकरांनी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं। मोठे मोठे गेले, मोठे मोठे होते, परंतु शेवटी काँग्रेस पक्ष मोठा आहे, जनता मोठी हे तुम्ही सगळ्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, मराठवाड्यातल्या जनतेचं अभिनंदन करतोय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 420 359। मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, नेतृत्वाचं अभिनंदन करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचं काम केलं। एक ताकद देशाला देण्याचं काम केलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे। इतर कोठे गेल्यावर असं वाटलं काय होणार वाटत होतं, पण काय चैतन्य, काय तुमच्यामध्ये करंट होता। आणि एका सच्च्या कार्यकर्त्याला वसंतराव चव्हाणांना संधी मिळवून देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे। हे फार महत्वाचं काम तुम्ही केलेलं आहे। तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळलं की नाही माहित नाही, पण अख्ख्या भारतानं आश्चर्यचकित होऊन पाहिलं। तुम्ही म्हणायचं नांदेड म्हणजे याचा बालेकिल्ला, नांदेड म्हणजे त्याचा बालेकिल्ला। नांदेड बालेकिल्ला होता तो आदरणीय शंकरराव चव्हाणांचा होता। त्यांचा वारसा सांगण्याचा नव्हता, हे सिद्ध करून दाखवण्याचं काम तुम्ही केलं। काँग्रेसचा बालेकिल्ला नांदेड आहे, शंकरराव चव्हाणांचा बालेकिल्ला हा नांदेड आहे। तुम्हाला त्यांचा वारसा सुद्धा चालवण्याचा अधिकार नाही हे सिद्ध करून दाखवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे। आणि तुमचं खूप अभिनंदन या निमित्तानं मी करतो। जालन्याचे खासदार आले, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। अमित भैया आणि फिरोज भैया आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी लातूर सुद्धा जिंकून दाखवलं, त्यांचं अभिनंदन करण्याचा आजचा दिवस आहे। विलासरावजींच्या स्मृतीला, शंकरराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही। त्या कौतुकाचा दिवस आज आहे। आजच्या त्या बैठका होत्या खऱ्या तुमची चर्चा करण्याच्या, परंतु तुमचा उत्साह काल लातूरमध्ये पाहिला। उत्साह एवढा उत्साह कधी सभेमध्ये रूपांतर झालं। आज खरं बैठका होत्या जिल्हा न्याय, पण सभेमध्ये रूपांतर झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतं। एक सगळीकडे वारं दिसतं, ते काँग्रेसचं वारं दिसतंय। आपल्या देशावर संकट होतं, जे भारतीय जनता पक्षाने आणलं होतं, त्यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय की कशा पद्धतीचे राजवट। पण पुन्हा मोदी यांनी यांची युती वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। सगळ्यात जादा अन्याय कोणावर होत होता, तर शेतकऱ्यावर होत होता। शेतकऱ्यांनी दिल्लीला गडा टाकून बसले, 700 शेतकरी त्यामध्ये मृत्युमुखी पडले, परंतु आपल्या पंतप्रधानांना किवाही नव्हती। शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये गाडी घालण्याचं काम यांच्या मंत्र्यांनी केलं, त्याला शिक्षा झाली नाही अशा प्रकारची अवस्था आहे। महाराष्ट्रातला शेतकरी असो किंवा देशातला शेतकरी असो, या भाजपचं धोरण हे कायम त्यांच्या विरोधात राहिलं। त्यांचं धोरण महिलांच्या विरोधात राहिलं। आपल्या कुस्तीगीर महिला काय आरोप त्यांनी केले होते, त्या खासदारावर शिक्षा झाली का? तो आजही मोकाट फिरताना दिसतोय। आणि उलटी ती कुस्तीगीर महिला ऑलिम्पिकमध्ये गेले तर तिच्यावर पुन्हा अन्याय झाला, हे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे। मणिपूरमध्ये आदिवासीवर झालेला अन्याय आपण पाहतो। आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं की कुठंतरी भारतीय जनताच्या माध्यमातून या देशावर मोठा धोका निर्माण होतो आहे। हे व्यक्तीला हात घालायला निघालेले आहे, या देशाच्या लोकशाहीला हात घालायला निघाले आहे। मीडिया आणि आयटीचा वापर करून अनेक नेत्यांना हात टाकण्याचा कार्यक्रम चाललेला आपण पाहिला। मुख्यमंत्र्यांना हात टाकण्याचा कार्यक्रम पाहिला। केजरीवालजी आज सुद्धा जेलमध्ये आपल्याला दिसतात। हे भारतीय जनता पक्षाचं धोरण हे लोकशाहीला आणि आपल्या राज्यघटनेला घातक आहे असं म्हणल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी जो निर्णय दिला, देशाने जो निर्णय दिला आणि त्यांचा सत्तेचा अहंकार उचलून टाकण्याचं काम केलं, याकरता सुद्धा देशातल्या जनतेचे आभार मानण्याचा आजचा दिवस असा मिळतो आपण। हे सगळं आपण पाहतो। खरं तुम्हाला एक धोका अजूनही सांगतो,
वेदमंत्र होत होत्या. तिथल्या त्या आले ते ब्राह्मण मंडळी काही तिथल्या त्या मंदिरातली आणि म्हटले तुम्हाला हा अधिकार नाही. याला म्हणतात चातुर्वर्ग. भारतीय जनता पक्षाला हा चातुर्वर्ग पुन्हा आणायचा आहे, पुन्हा मनुवाद आणायचा आहे. आणि म्हणून हा विचार जर पुन्हा मनुवाद आला, पुन्हा चातुर्वर्ग आला तर आपली गणना कशात होईल याचा विचार करायला आपण हरकत नाही. ते जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यातून ते पुन्हा एकदा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. ते दिशा आहे त्यांची चातुर्वर्गाकडे नेण्याची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगेल, खरं तुमची मंडळी आहे इथे खूप बरहरती कुरुंकर नावाचा मोठा विद्वान माणूस नांदेडचा, आजही त्यांचे पुस्तकं तरुणांनी वाचावे म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की चातुर्वर्ग म्हणजे काय आणि भारतीय जनता पक्षाचं मूळ कशात आहे हे लक्षात आल्याशिवाय राहणार. त्यांनी आता महाराष्ट्राची सत्ता हासिल करण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्राची सत्ता हासिल करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी काय नाही केलं. महाविकास आघाडीकडे आमची सत्ता होती, तिघांची सत्ता होती आमची. पहिलं काम आम्ही केलं असेल, कोणतं केलं असेल तर तुमच्या सगळं कर्जमाफ 2 लाखापर्यंत सहजतेनं कर्जमाफ केलं. 30,000 कोटी रुपयाचं त्यावेळेस आम्ही पैसे दिले. पैसे वाया घातले नाही. शेतकऱ्याच्या खिशात घालण्याचं काम महाविकास आघाडी केलं. कोरोनाच्या संकटामध्ये लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम महाविकास आघाडीकडून आम्ही केलं. प्रत्येक गोष्टीची काळजी आम्ही घेत होतो. परंतु आता हे सरकार आलंय, तिजोरीची उधळपट्टी चाललेली आहेच आहे. इतकी उधळपट्टी चाललेली आहे, तिजोरीचा पूर्णपणे संपून टाकायचं काम चाललंय. पैसे कुठेही खर्च करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. परंतु संजय निराधारचे जे आहे त्यांना 9 महिने झाले अजून पैसे आलेले नाही. ते निराधारांना 9 महिने झाले त्यांचे पैसे आले नाही. ही वस्तुस्थिती आपली तपासून घ्या. आपल्या गावागावची काय परिस्थिती आहे या पद्धतीत चाललंय. लाडकी बहिणांनी यांना लाडकी सत्ता लाडकी आहे, त्याच्याकरता लाडकी बहीण आहे हा हेतू सुद्धा ओळखला पाहिजे. त्यांच्या हातात पुन्हा सत्ता जाणार नाही याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी. इथली शांतता व्यवस्था काय आहे राज्याची? या राज्याचा एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करतो, ही परिस्थिती आपल्याला दिसते. घरदांड्यांचे पोरं गाड्या अंगावर घालतायत, 2 गरीबांच्या अंगावर गाड्या घालतायत. किती केसेस झाल्या तुम्ही पहा. त्यांच्या गाड्या अंगावर घालणारे कोण ते पहा, त्यांना वाचवणारे कोण ते पहा. कारण त्याला सत्तेचा माज आलेला आहे, त्याचा तो परिणाम लक्षात घ्या. तपासून पहा तुम्ही सगळे. अंमली पदार्थांचा वापर प्रचंड वाढलेला आहे. तरुण पिढी पूर्णपणे बर्बाद करण्याचं काम त्याच्यामध्ये चाललेलं आहे. यामध्ये कोण हे सुद्धा तुम्ही तपासा. आपली जी आरोग्याची व्यवस्था आहे, हॉस्पिटल्स त्यांची अवस्था काय आहे ते सुद्धा तपासा. नांदेडमध्येच जी घटना घडली, बालक मृत्युमुखी पडले, ते विसरून चालणार नाही. ही महायुतीची कर्तव्य आहे, हे विसरून आपल्याला चालणार. भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणावर आहे, प्रचंड भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण विधानसभेमध्ये मी मांडली, अनेक प्रकरण आमचे वडकेवारांनी मांडली, अनेक प्रकरण आपल्या अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोलेंनी मांडली, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मांडली. जमिनीचे घोटाळे तुम्ही एवढे करताय, धनधान्याला फुकट जमिनी वाटण्याचा, दोनमोल जमिनी वाटण्याचा, आदरणीच्या घशात जमिनी मुंबईच्या जमिनी घालण्याचा, ज्या हजारो जमिनीचे आहेत तो कार्यक्रम चाललेला आहे. एकाही आम्ही मांडलेल्या विषयाचं एकही उत्तर सुद्धा दिलं नाही, कारण त्याला फक्त टाइमपास करायचा होता. ही अवस्था सगळी दिसते. आणि मग मी आपल्या सगळ्यांना सांगेन की आपल्याला या विधानसभेमध्ये काही झालं तरी महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे. महाविकास आघाडी आणायचीच आहे. परंतु काँग्रेस हा सुद्धा मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा लोकसभेला उभा केला, तसं उभे करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांची. आपण इथं खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवार आहेत. एकंदर आमचे कालपासून नांदेडचे उमेदवारांची भेटल्याची आकडा 100 पेक्षा कमी नाही. ही अवस्था आमची आहे काय सांगतो तुम्हाला. परंतु याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना सांगेल, उमेदवारी कोणाला मिळेल कोणाला मिळणार नाही. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याला मिळेल त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं. हा विचार सगळ्यांचा असला पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायची. एकंदर आपण पाहतो परिस्थिती नोकऱ्यांची काय आहे. मुलांना नोकऱ्या नाहीत, महागाई प्रचंड
प्रश्न तयार झालेले आहेत. आपल्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये सुद्धा ज्या वेळेस विधानसभेमध्ये हा प्रश्न निघाला त्यावेळेस भक्कमपणे आम्ही बाजू मांडलेली आहे. विधानसभेचे सगळे प्रश्न तुम्ही पहा, मी मांडलेले नारायण बोललेले आहेत. मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब सुद्धा भक्कमपणे पाठीशी राहिलेले बोललेले आहेत. मी आपल्याला सांगतो की त्याचा न्याय त्याला मिळाला पाहिजे. हा विचार राहुल गांधींचा आहे. त्या विचाराच्या पाठीशी आपण उभं राहूया आणि पुन्हा एकदा आपल्या आघाडीची सत्ता ही काँग्रेसची सत्ता ही पुन्हा विधानसभेत आणूया आणि हे लोकांचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं, युवकांचं सरकार हे आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आलं पाहिजे याची सगळी काळजी घेऊया, त्याकरता काम करूया. एवढं सर्वांना करतो मी माझे 2 शब्द सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.